नमस्कार. एस के सबुरू चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी आहे माझ्या गावात कुणकावळ्यात मालवण इथे. आज मी तुम्हाला माझं गाव फिरवते. चला दाखवते माझा गाव कसा आहे तो. खूप छान आहे माझा गाव. चला तुम्हाला दाखवते. हा दुर्गादेवी मंदिराकडे जाण्याचा रस्ता. हे इकडे दुर्गादेवी मंदिर आहे. इकडे छोटासा वाळ पण आहे, तो दाखवते तुम्हाला मी. काजूला मोहर बघू शकता किती मस्त आलाय. पुढच्या महिन्यात येतील याला काजू. हा बघा आंब्याचा मोहर. आंब्याला पण यावर्षी खूप छान मोहर आलाय. धरले पाहिजे तेवढे मस्त आंबे. हा बघा इकडे हा छोटासा वाळ आहे. इकडे आमच्या वाडीचे गणपती विसर्जन करतात. हे बघा अजून थोडं थोडं पाणी वाहतंय. कोणता पक्षी आहे, मस्तच आहे निळ्या कलरचा. बघा हे इथे पाणी साचवलं जातं आणि तिथे गणपती विसर्जन केले जाते. इकडे या साईडला पुढे गेलं की आमचं मंदिर आहे दुर्गादेवीचं. हवा इकडे सरळ असा जातो. चला आता मी तुम्हाला आमची शाळा दाखवते. कुणकावळ्या गावची शाळा. येतोय रस्ता तो कट्ट्यावरनं येतो, मालवण कट्टा. आणि आता आपण इकडनं आलो वरती. हा दुर्गादेवी मंदिराकडे जातो रस्ता. आणि आता आपण इकडे जाणार आहे. इकडे आमची शाळा आहे कुणकावळे गावची. चला तुम्हाला दाखवते शाळा कशी आहे ती. इकडेही पुढे नाझरवाडी. आणि आता आपल्याला ह्या साईडला आतमध्ये जायचं. इकडे आमची शाळा आहे. या साईडने आतमध्ये गेलं की या साईडला आमची शाळा. ही बघा आमची शाळा. हे सगळे वर्ग आहेत शाळेचे. आणि त्या साईडला पण आहे. शाळा खूप मोठी आहे. आतमधून मी तुम्हाला पुढच्या वेळेला दाखवेन. आता वर्ग वगैरे भरलेले आहेत, तर पोरं
परत त्यांचा अभ्यासातनं लक्ष होणार. त्यामुळे पुढच्या वेळी नक्की सकाळी वगैरे लवकर येऊन मुलं यायच्या आधी मी तुम्हाला दाखवते. आता आपण थोडं नागझरवाडीच्या इकडे जाऊया. तिकडे दाखवते मी तुम्हाला ती कशी आहे ती. आता इकडनं बाहेर गेलो डाव्या हाताला की नागझरवाडी. कशी आपण ह्या साईडने चालत आलेलो. आता आपण इकडे असं सरळ जाणार डाव्या हाताला की नागझरवाडीकडे गेलो. जुनं कौलाचं घर. आता अशी घरं शक्यतो बघायला नाही भेटत. आंब्याला मोहर बघू शकता किती मोठ्या प्रमाणावरती आलाय. एवढे जर आंबे धरले तर ह्यावर्षी मज्जा आहे आंबे खायला. खाऊन खाऊन कंटाळा येईल ह्यावर्षी, पण आंबे संपणार नाहीत. एवढा मस्त मोहर आलाय. फक्त एवढे आंबे धरले पाहिजेत. आज नागझरवाडीत समाजकार्यात सत्यनारायणाची पूजा आहे. वर्धापन दिन आहे समाजकार्याचा. तेवढं पुढे मी नाही जाणार. आता इथनं टर्नपर्यंत तुम्हाला दाखवते आणि रिटर्न येते. आणि आपण पुढे हनुमान मंदिर आणि स्वामी समर्थांच्या मठाच्या इकडे जाऊया. हे बघा, ही समोर दिसते, हे समोर लाल रस्ता दिसतोय ना, ती आमच्या गावची कोपेरेची घाटी. ती असं बोलतात की 5 पांडवांनी एका रात्रीत बांधली होती. खूप मोठी आहे आणि त्याचे चिरे पण बघाल तर खूप मोठ्या साईजचे आहेत. कधीतरी जाऊ तिकडे. आता छोटे छोटे चिरे येतात, तेव्हाचे चिरे पण मोठे होते. एक एक दगड खूप मोठा होता. आणि हे या साईडला नागझरवाडी. इकडे पुढे गेलं की नागझरवाडी लागते. इकडे पण एक बस स्टॉप आहे. चला आता आपण हनुमान मंदिर आणि स्वामी समर्थांच्या मठाच्या इकडे जाऊया. स्वामी समर्थांच्या मठात व्हिडिओ करायला भेटत नाही, परमिशन नाही आहे. पण आपण हनुमान मंदिरचा व्हिडिओ करूया. स्वामी समर्थांचा मठ मी तुम्हाला बाहेरूनच दाखवेन. चला, आपण ह्या साईडने बाहेर आलेलो, शाळेकडनं आलेलो तेव्हा, आणि तिकडनं चालत आलेलो सरळ. आता तिकडनंच पुढे जायचं आहे. मग आपल्याला हनुमान मंदिर आणि स्वामी समर्थांचा मठ लागणार. चला तुम्हाला दाखवते कसं जायचं तिकडे. ते मेन रोडलाच आहे, मुंबई मालवण रोडला. आपण कट्ट्यावरनं सरळ पुढे आलो की दोन्ही गोष्टी लागणार आपल्याला. चला तुम्हाला दाखवते मी. ह्या साईडला इकडे खालती उजव्या हाताला गेलं की आपण स्वामी समर्थांच्या मठाकडे आणि हनुमान मंदिराकडे जाऊ. चला, आणि हे समोर दिसतंय ते आमचं घर. हा इथे पुढे वाळ आहे. पुढेच इथे वाळ आहे, तो पण दाखवते तुम्हाला. वाळ पण छान आहे, मोठा आहे वाळ. मला दाखवते पूर्ण वाळ कसा आहे तो. ऊन खूप आहे. थंडीचे दिवस चालू आहेत, पण थंडी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती नाही आहे, पण ऊन खूप आहे.
हा बघा इकडे व्हाळ. हा बघा हवा त्या साईडने येतो. बघा ह्या साईडने पूर्ण येतो आणि ह्या साईडला वाहत जातो. आणि हा आपला मेन मुंबई मालवण रोड. इथनंच सगळ्या गाड्या मालवणला जाणार. ह्याच रोडवरती आपलं स्वामी समर्थांचा मठ आणि हनुमान मंदिर आहे. आता आपण पहिलं स्वामी समर्थांच्या मठाच्या इकडे जाऊया आणि नंतर आपण हनुमान मंदिरात जाऊया. ही आता गाडी मालवणला जाते. त्या साईडने मालवणवरून येतात आणि तिथेच पुढे हनुमान मंदिर आहे. आणि इकडे ह्या साईडला आपलं स्वामी समर्थांचा मठ आहे. त्या मठाच्या इथे पहिलं जाऊन येऊया. या मठाला एकदा नक्की भेट द्या. खूप प्रसन्न वाटतं या मठात आल्यावरती. खूप छान आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईमला आरत्या असतात. सकाळी 8 ते 9 आणि संध्याकाळी 7 ते 8 अशी आरती असते. हा बघा मठ. कळस पण खूप छान आहे. हे बघा हा कुणकावळे गावातला स्वामी समर्थांचा मठ खूप छान आहे. खूप प्रसन्न वाटतं. आतमध्ये व्हिडिओ करण्यासाठी परमिशन नाही आहे, पण तुम्ही इथे नक्की या. खूप छान मठ आहे. खूप मोठं आहे. खूप प्रसन्न वाटतं इथे. एकदा नक्की भेट द्या. आता मी तुम्हाला हनुमान मंदिर दाखवते कुणकावळे गावचं. ते पण खूप छान मंदिर आहे. खूप मस्त वाटतं त्या मंदिरात. चला खालनं आपण आलो होतो. आता ह्या साईडला जाणार हनुमान मंदिरकडे. आणि ह्या साईडला आपला स्वामी समर्थांचा मठ. हनुमान मंदिर खूप छान आहे. मस्त वाटतं. मुंबईला जाणाऱ्या सगळ्या गाड्या इथे थांबतात, अगरबत्ती वगैरे लावतात आणि मगच पुढे जातात. हनुमान मंदिराच्या बाजूला पवारवाडी. चला तुम्हाला दाखवते थोडीशी पवारवाडी पण कशी आहे ती. खूप छान आहे इकडे. वातावरण तर खूप छानच वाटतं.
इकडे आतमध्ये डोंगरात एक धबधबा आहे. आम्ही दरवर्षी पावसाळ्यात जातो त्या धबधब्यावरती. खूप मस्त आहे, छोटूस आहे, मस्त आहे, शांत मस्त. इकडे केळी आहेत. कळसाचा कलर पण बघू शकता किती मस्त आहे. तो मस्त काम केलं आहे. असा होता हा छोटूसा कुंकावळे गावचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट तसेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. हे आमचं कुंकावळे गाव. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट तसेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.